सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 198 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता तन्वी अस्मिताला भेटायला गेली आणि तन्वी म्हणाली, अस्मिता, विवेकमध्ये इतक्यात बदल होणार नाही, त्यासाठी त्याला थोडा वेळ लागेल. अस्मिता म्हणाली, अगं पण ती माझ्या बेडरूममध्ये पोहोचली आहे. तन्वी म्हणाली, तुला कायमस्वरूपी तुझा नवरा आणि तुझी बेडरूम हवी असेल तर तुला खंबीर व्हावं लागेल. अस्मिता म्हणाली, तन्वी, आता पुढं काय करायचं? तन्वी म्हणाली, ऐक, आतापर्यंत तू विवेकच्या रूममधून बाहेर जाऊन त्याच्यापासून दूर गेलीस तरी त्याला फरक पडत नाही, पण आता त्याला फरक पडेल असं राहा. आता आपल्या प्लॅनचा दुसरा टप्पा सुरू करायचा. अस्मिता म्हणाली, म्हणजे नक्की काय करायचं आहे मी? तन्वी हसून म्हणाली, कमॉन अस्मिता, अगं तू मॉडेल आहेस. पुरुष ॲट्रॅक्ट करण्यासाठी काय करावं लागतं हे तुला सांगायची गरज नाही. आणि इथं तर तुला तुझ्या नवऱ्याला अट्रॅक्ट करायचं आहे. अस्मिता म्हणाली, ते खरं आहे तुझं, पण तो त्याच्या सेक्रेटरीला सोडून माझ्याकडे अट्रॅक्ट होईल का? तिनं तर त्याला पूर्ण वेडं करून टाकलेलं आहे. तिनं तिच्या काळ्या डोळ्यांनी त्याच्यावर जादू केली आहे. तन्वी म्हणाली, अस्मिता, तिची तुझ्या संसाराला आणि नवऱ्याला लागलेली काळी नजर तुला उतरवायची आहे, हे लक्षात ठेव. अगं तिच्यात इतकी हिंमत आहे की ती एका लग्न झालेल्या पुरुषाला अट्रॅक्ट करते स्वतःकडे, आणि तुझ्यात इतका कॉन्फिडन्स नाही की तू तुझ्या नवऱ्याला अट्रॅक्ट करू शकशील. असं म्हणून तन्वीनं विश्वासानं तिच्या हातावर हात ठेवला आणि अस्मितानं तो हात तिच्या हाताने दाबला आणि म्हणाली, तन्वी, मी हे नक्कीच करेन. तन्वी म्हणाली, हे बघ अस्मिता, हे करताना तुझा अपमान होईल. विवेक तुझ्याकडे दुर्लक्ष करेल. सेक्रेटरी देखत तुझा अपमान होईल, पण तू खचू नकोस. आधी त्याला तुझ्या पूर्ण ताब्यात येऊ दे. तुझा हक्क निर्माण कर आणि मग तू त्या सेक्रेटरीला हाताला धरून बाहेर काढ. मग मग तेव्हा विवेकसुद्धा काहीच बोलू शकणार नाही. अस्मिता म्हणाली, ठीक आहे तन्वी, मी असंच करेन. आणि राहिला विषय विवेकच्या बोलण्याचा, तर आता त्याची आहे सवय मला. मी तयार आहे. इतक्यात शेजारी बसून सँडविच खात असलेला आर्यन बाहेर बघून म्हणाला, मम्मा, ते बघ डॅड. आणि तन्वीनं खूप आश्चर्यानं तिकडं बघू लागली आणि तिला कोणीच दिसलं नाही. अस्मितानं सुद्धा पाहिलं आणि तन्वी म्हणाली, आर्यन, तिकडे डॅड नाहीत बाळा. डॅड इथे कसे असतील? ते तर ऑफिसमध्ये असतील ना? आर्यन तरीही खुर्चीतून उठत म्हणाला, नो मम्मा, डॅड इथंच आहेत, मी बघितलं त्यांना. आणि अस्मिता म्हणाली, तन्वी, आर्यन खरं बोलतोय का? खरंच अर्जुन सर इथं आहेत का? आता तन्वी जरा विचार करायला लागली. तिचा क्रेझी नवरा कसा आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. तन्वीनं आता अस्मिताला भेटायचं हे त्याला सांगितलं होतं, त्यामुळे तो नक्कीच तिच्या मागे येणार होता. आणि तो नसता आला तरी त्यानं त्याची माणसं पाठवली असती तिच्या सेफ्टीसाठी. आणि म्हणून तन्वी म्हणाली, अगं नाही अस्मिता, आर्यन लहान आहे, तो त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याला दुसरंच कोणीतरी दिसलं असेल. आणि आर्यन म्हणाला, मम्मा, जाऊ दे ना डॅडकडे. डॅड, डॅड, या ना इकडे, असं म्हणून तो तन्वीचा हात सोडून पळाला. तशी तन्वीसुद्धा आर्यन थांब म्हणून त्याच्या मागे पळाली. आणि खरंच एक अर्जुनसारखा दिसणारा माणूस तिथे उभा होता आणि आर्यननं जाऊन त्याला पाठीमागून मिठी मारली. आणि त्या माणसाने मागे वळून पाहिलं तर तो भलताच कोणीतरी माणूस होता आणि आर्यन त्याला पाहून दचकला. तन्वी म्हणाली, ओ सॉरी, त्याला वाटले की त्याचे डॅड आहेत. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आणि तो माणूस म्हणाला, काही हरकत नाही. आणि आर्यन नाराज झाला. तन्वीला म्हणाला, मम्मा, मी खरंच डॅडना पाहिलं होतं, डॅड इथं होते. आणि तन्वी म्हणाली, ओके ओके, असू दे, आपण डॅडना फोन करू आणि विचारू की ते कुठे आहेत. आणि तिनं अर्जुनला फोन केला आणि त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, हाय बेबी, बोल ना स्वीटहार्ट. ती म्हणाली, अर्जुन, तू कुठे आहेस रे? अर्जुन म्हणाला, तनू, मी कुठे असणार आता, ऑफिसमध्ये. ती म्हणाली, मग हे तू तुझ्या छोटू टायगरला सांग. असं म्हणून तिने आर्यनकडे फोन दिला. आणि अर्जुन म्हणाला, आर्यन, व्हॉट हॅपन बेबी? आणि आर्यन म्हणाला, डॅड, आता मी तुम्हाला इथे या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं, तुम्ही इथेच आहात ना? अर्जुन म्हणाला, नाही आर्यन, मी आता ऑफिसमध्ये आहे बेटा, आणि तू आणि मम्मासुद्धा लवकर घरी या.
आर्यन नाराज झाला. त्याचे डॅड आणि मम्मा तर त्याला कधीच घेऊन जात नव्हते बाहेर असं फिरायला. गार्डनमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी दोघांनाही वेळ नसायचा. आणि इतर मुलांकडे पाहिलं की त्याला खूप वाटायचं की मम्मा आणि डॅडसोबत बाहेर जावं. आणि आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही या ना आमच्यासोबत प्लीज. आज मम्मा घरी आहे तर खूप छान वाटतंय मला. अर्जुन म्हणाला, आर्यन नेक्स्ट वीक नक्की जाऊ हां बेटा. मम्माकडे फोन दे असं म्हणून तो तन्वीशी थोडंसं बोलला आणि फोन ठेवून दिला. आणि आता अस्मितासुद्धा तन्वी आणि आर्यनचा निरोप घेऊन घरी न जाता थेट ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि मग तिथून घरी गेली. आणि आता अस्मिता खूप सुंदर दिसत होती. तिनं तिचा सगळा लूक चेंज केला होता. तिने आता पुन्हा मॉडर्न ड्रेस खरेदी केले स्वतःसाठी. ती आता ते ड्रेस घालणार होती घरातही आणि बाहेरही. आणि मग अस्मिता गेली आणि तन्वीनं थोडं इकडे तिकडे पाहिलं आणि मग त्या रेस्टॉरंटमधल्या एका प्रायव्हेट रूमजवळ गेली आणि तिथे थांबली आणि दरवाजावर टकटक करत म्हणाली, मिस्टर अर्जुन बाहेर या गुपचूप. आणि आत्ता अर्जुन थोडासा जीभ चावत बाहेर आला. आणि आर्यननं त्याला बघितलं. तशी त्यानं पुन्हा त्याच्या पायाला, ये डॅड तुम्ही इथेच आहात ना, मला माहीत होतं असं म्हणून खूप घट्ट मिठी मारली. आर्यनचा आनंद तर गगनात मावत नव्हता आणि तन्वी त्याला इतका खुश पाहून हसत होती. अर्जुनने आर्यनला उचलून घेतला आणि ते तिघेही आता त्या रूममध्ये बसले. आणि आर्यन म्हणाला, बघ मम्मा मी म्हणालो होतो की नाही तुला, डॅड इथेच आहेत. अर्जुन म्हणाला, तनू छोटू टायगर इज व्हेरी स्मार्ट हां. अगं किती छान अक्षय आहे तो आणि किती नजर असते त्याची इकडे तिकडे. तन्वी हसून म्हणाली, शेवटी तोही त्याच्या डॅडसारखाच आहे. पण अर्जुन सर मला सांगा, तुम्ही खोटं का बोलला माझ्याशी? आणि जर यायचं होतं तर मला सांगून यायचं ना, आपण सोबतच आलो असतो. अर्जुन म्हणाला, ए नाही गं, मी तुला भेटायला नव्हतो आलो. तन्वी म्हणाली, अर्जुन खोटं बोलू नकोस, मला माहीत आहे आज मी अस्मिताला भेटायला येणार हे तुला माहीत झालं आणि म्हणून तू माझ्यासाठी इथे आलास बरोबर. आणि अर्जुन आता गप्प बसला, फक्त हसत होता. तन्वी म्हणाली, अर्जुन तू ऑफिस सोडून आलास, काही गरज होती का? अर्जुन म्हणाला, तनू मी नोकर नाही मालक आहे, बॉस आहे तिथला आणि सगळ्यांना कामाला लावून ऑर्डर देऊन आलो आहे. आणि बघ आर्यन किती खुश आहे. आणि असा वेळ काढून प्लॅनिंग करून तर जाणं होतच नाही ना आपल्याला, म्हणून आलो. आणि आर्यन म्हणाला, डॅड आता गार्डनमध्ये जायचं. आणि अर्जुन म्हणाला, ओके बॉस आज तुम्ही म्हणाल तिथे जाऊया, आजचा सगळा डॅडचा वेळ तुमचा. पण तनू तू कसं ओळखलंस की मी इथे आहे या रूममध्ये? तन्वी म्हणाली, अर्जुन सर तुमचे अमेरिकेवरून आणलेले ब्रँडेड हे परफ्यूम आहेत ना, त्यांनीच सांगितलं मला की तुम्ही इथे आहात. आणि आर्यनसुद्धा चुकणार नाही त्याच्या डॅडला ओळखायला, हे मला माहीत होतं. आणि आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही मम्मावर रात्री प्रेम केलं? आणि हे ऐकून तन्वी अर्जुन एकमेकांकडे बघून शॉक झाले. आता आर्यनला रात्रीचा त्या दोघांचा रोमॅन्टिक सीन आठवतो की काय असं तिला वाटलं. आणि तन्वी खूप लाजायला लागली. तिला तर खूप लाज वाटत होती. आणि अर्जुन म्हणाला, आर्यन बेटा तुला अजून रात्रीचं आठवतंय? तू तर झोपेत होतास ना? आर्यन म्हणाला, येस डॅड, रात्रीचं ते ब्लँकेटमधलं भूत मला अजून आठवते, ते खूप हलत होतं असं आर्यन आतासुद्धा डोळे मोठे करून म्हणत होता. आणि तन्वी खूप हसायला लागली आणि म्हणाली, आर्यन ते भूत नव्हतं, रोमॅन्टिक भूत होतं. आणि अर्जुन म्हणाला, ए तनू त्याच्यासमोर काही नको बोलूस, तो सुतावरून स्वर्ग काढतो माहीत आहे ना तुला, बदमाश कुठला. आणि सगळा मूड घालवला रात्री त्यानं. पण आज रात्री पक्का मी सोडणार नाही तुला. तन्वी हसून म्हणाली, पण अर्जुन सर हे खरं आहे ना की रात्री तुमच्या अंगात रोमॅन्टिक भूत शिरलं होतं? आणि आर्यन म्हणाला, पण डॅड मी त्या भूताविषयी आता बोलत नाही. आणि अर्जुन फार कौतुकानं त्याच्याकडे बघत गालाला हात लावून म्हणाला, मग कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि आर्यन म्हणाला, तुम्ही मम्मावर प्रेम केलं आणि तिच्या गालावर हे बघा बोटाचे निशाण आहेत, हे असं असतं का प्रेम? आणि अर्जुन जीभ चावत म्हणाला, आर्यन बेबी हे तुला कुणी सांगितलं? आणि आर्यन म्हणाला,
अस्मिता आंटीने विचारलं मम्माला आणि मम्मा म्हणत होती हे अर्जुनचं प्रेम आहे. आणि तन्वीनं पुन्हा डोक्याला हात लावला आणि म्हणाली ओ गॉड, हा तर सगळ्यांचं नॉर्मल बोलणंसुद्धा खूप लक्ष देऊन ऐकतो. आणि तन्वी म्हणाली अर्जुन, आपण आर्यनची बेडरूम आता चेंज करूया, त्याला सेपरेट रूम देऊया. आणि अर्जुन म्हणाला तनू, असं नाही करायचं, ठराविक वयापर्यंत आर्यन आपल्यासोबतच झोपेल. आणि तन्वी म्हणाली मग बाकीचं काय, तुम्ही तर रोमॅन्टिक व्हायचं थांबवणार नाही आणि मग असं त्याच्या देखत करायचं का. रात्री वाचलो अर्जुन आपण, पण नेक्स्ट टाईम असं व्हायला नको. आणि अर्जुन तिला म्हणाला बेबी, मी पण त्याचा बाप आहे, आपण रोमॅन्टिक मूडमध्ये आलो की दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया आणि सगळा कार्यक्रम करूनच आपल्या बेडरूममध्ये झोपायला यायचं. आणि आता आर्यन पुन्हा खात खात म्हणाला डॅड, कसला कार्यक्रम. आणि अर्जुन तन्वीकडे बघून तिला डोळा मारत म्हणाला आर्यन बेटा, असतो एक कार्यक्रम रात्रीचा, तो सुद्धा मोठ्या लोकांचा, आणि तो कार्यक्रम केल्याशिवाय झोप येत नाही. तन्वी डोक्याला हात लावून म्हणाली अर्जुन, नको त्याला असलं काही बोलूस, त्याला आता कळतंय, लहान आहे ना तो, त्याला काय कळतंय. आणि अर्जुन म्हणाला तनू ऐकू दे ना, त्याने हुशार व्हायला नको का या गोष्टीत. तन्वी चिडून म्हणाली अर्जुन सर, तो जितका हुशार आहे तितका पुरेसा आहे आणि त्याचा तो स्वतः शिकेल, तुम्ही नको ते शिकवायला जाऊ नका त्याला. आणि अर्जुन हसत हसत म्हणाला ओके बेबी रिलॅक्स, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आपला आर्यन शार्प आहे, स्मार्ट आहे, तो नक्कीच फेल जाणार नाही. पण आता तिघेही मग पुन्हा गार्डनमध्ये गेले. आज आर्यन खूप खुश होता. आणि आता अस्मितासुद्धा एक छान मॉडर्न ड्रेस घालून विवेकच्या आणि तिच्या बेडरूममध्ये गेली. तिने केसांची हेअरस्टाईलसुद्धा चेंज केली होती. आणि इतक्यात विवेक आणि त्याची सेक्रेटरी हसत खिदळतच एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बेडरूममध्ये आले. आणि बेडरूममध्ये अस्मिताला पाहून विवेक शॉक झाला. अस्मिताची पाठ त्याच्याकडे होती आणि ती त्या बेडरूमचा लुक चेंज करत होती. काहीच न कळून विवेक म्हणाला एक्सक्यूज मी, हू आर यू, आणि इथे माझ्या बेडरूममध्ये काय करताय. आणि अस्मितानं झटकन मागे पाहिलं आणि तिच्या मानेला झटका बसून तिचे सगळे केस एका बाजूने तिच्या समोर आले मानेवर. आणि तिचा चेहरा रोजच्यापेक्षा आज कितीतरी पटीने जास्त ग्लो करत होता. आणि रात्रीच्या लाईटमध्ये तर ती खूपच सुंदर दिसत होती, अगदी तेजस्वी चंद्रासारखी. तिची फिगर मात्र तिनं मेंटेन केली होती, आधी होती तशीच होती ती. आणि त्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत होती. विवेकने काही वेळ तोंडाचा आ वासून तिच्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं. आणि विवेकची सेक्रेटरी तिला म्हणाली हे यू, तू इथं काय करतेस आणि हे काय कपडे घातलेस तू. आत्ताच्या आत्ता बाहेर हो या बेडरूममधून. आणि अस्मिता तिच्याकडे दुर्लक्ष करून विवेकला म्हणाली विवेक, मी तुझ्या बेडरूमचा लुक चेंज केला आहे, आधीचा लुक माझ्या पसंतीचा होता, पण आता तुझी चॉईस बदलली आहे, मग बेडरूमचा लुक तरी कशाला पूर्वीचा हवा ना. आणि आता मी इथे राहत नाही म्हणून मी सगळं हिच्या आवडीचं केलेलं आहे आणि तुझ्या आवडीचं सुद्धा. आणि आणखीन काही लागलं तर सांग, मी आपल्या नोकरांना सांगून सगळं करून घेते, पण तू खुश राहायला पाहिजेस, मला इतकंच हवं. असं म्हणून ती बाहेर गेली. आणि विवेकनं तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. तिचं ते कॉन्फिडन्सली बोलणं, आजच्या वागण्यातला तिचा ॲटिट्यूड बघून त्याला क्षणभर स्वतःवर सुद्धा विश्वास बसत नव्हता की हीच अस्मिता आहे का ती, जिचा तो अपमान करायचा पावलोपावली. आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती त्याला, जी चमक तो बाहेर शोधायचा. आणि तीच चमक पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता. आणि तो तिच्याकडे बघतोय असं पाहून त्याची सेक्रेटरी त्याच्या गळ्यात पडून म्हणाली ओ डार्लिंग, काय बघतोस तिच्याकडे, सोड ना तिला. बेबी, तिनं जे केलं ते आपल्यासाठी चांगलंच आहे की. पण तिने हे आपल्याला विचारून करायला हवं होतं. तिचा हा आगाऊपणा आम्हाला अजिबात नाही आवडला. बट इट्स ओके. तसंही तिचा चॉईस खूपच बोरिंग आहे, तिला ना कसला चॉईसच नाही, खूपच डाऊन मार्केट आहे ती. आणि आता दरवाजाच्या बाहेर उभा राहून ऐकणारी अस्मिता पटकन आत आली आणि फ्लॉवर पॉटमध्ये गुलाबाची फुलं ठेवत म्हणाली ॲक्च्युली तुझं खरं आहे, माझा ना चॉईस चांगला नाही, पण विवेकच्या बाबतीत तू असं नाही म्हणू शकत, कारण विवेकला मीच चॉईस केला होता आणि त्यानं मला
आणि आत्ताही तो तुला आवडला म्हणूनच तू इथे आहेस. विवेक ज्या अर्थी चांगला आहे याचा अर्थ माझाही चॉईस चांगला आहे, हो की नाही? आणि तू माझ्या कपड्यांचं म्हणालीस ना, तर यापूर्वी मी अशीच होते. फक्त मध्ये काही दिवस कोणासाठी तरी चेंज झाले होते. पण आता ठरवलं आहे की पुन्हा स्वतःला चेंज करायचं. आताही तर कोणासाठी नाही, तर फक्त स्वतःसाठी बदलायचं आणि स्वतःसाठी जगायचं, स्वतःचा विचार करून. असं म्हणून तिने विवेककडे पाहिलं. गुड नाईट, एन्जॉय युअर नाईट, असं म्हणून अस्मिता पुन्हा तिच्या रूममध्ये गेली. आणि आता विवेक अजूनही तिच्याच पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता, कारण त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आणि अस्मिताकडे नजर उचलूनही न न बघणारा विवेक आता एकटक पाहत होता. आता रात्रीसुद्धा त्याचं लक्ष त्याच्या सेक्रेटरीकडे नव्हतं. तो सतत कुठेतरी हरवलेला असायचा, पण तीच त्याला सारखी आग्रह करून, फोर्स करून अंगावर ओढून घेत होती. तिच्या सौंदर्याची जादू त्याच्यावर टाकत होती आणि विवेकलासुद्धा तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आणि तो तिच्यामध्ये हरवून गेला. आणि अस्मिता उद्या काय करायचं याचा विचार करतच झोपली.